प्रत्येक महिलेने आज हे ऐकणं फार गरजेचं आहे. एक स्त्री कधीच वीक नसते. तिला फक्त स्वतःला समजून घ्यायला शिकवलं जात नाही. आज मी तुम्हाला मोटिवेशन देणार नाही, तर तुम्हाला एक सत्य सांगणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल आणि तुम्ही एक स्त्री असाल, तर मी जे बोलणार आहे ते तुमच्यासाठीच आहे. आपण स्ट्रॉंग आहोत. आपण सगळं सांभाळतो. घर, नातं, जबाबदाऱ्या, अपेक्षा. पण तरीही कधीतरी एक प्रश्न मनात येतो, मी सगळ्यांसाठी आहे, पण माझ्यासाठी कोण आहे? लहानपणापासून आपल्याला हे शिकवलं जातं. जास्त बोलू नको, ॲडजस्ट कर, एक चांगली बाई बन. पण कोणीच शिकवत नाही की बाउंड्रीज कशा सेट कराव्यात, आत्मसन्मान कसा राखावा, इमोशनली स्ट्रॉंग कसं व्हावं, फायनान्शियली अवेअरनेस किती महत्त्वाचा आहे. आणि मग 30 नंतर 40 नंतर आपण स्वतःलाच विचारतो, मी कुठं हरवले आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, अ वुमन डज नॉट लूज पॉवर विथ एज, शी लुजेस इट विथ सायलेन्स. जेव्हा आपण सतत स्वतःला इग्नोर करतो, नंतर बघू म्हणतो, स्वतःच्या गरजांना गिल्ट समजतो, तेव्हा आपण हळूहळू थकतो. आणि हे थकणं दिसत नाही, पण जाणवतं. पण इथे एक चांगली गोष्ट आहे, तुम्हाला स्वतःला बदलण्यासाठी कोणाची परमिशन लागत नाही. तुम्ही आज नवीन विचार सुरू करू शकता, स्वतःला प्राधान्य देऊ शकता, नवीन शिकायला सुरुवात करू शकता. आजपासून 3 गोष्टी करा. तुम्ही स्वतःचा आतला आवाज ऐका आणि रोज एक नवीन स्किल शिका आणि दुसऱ्यांना आपल्या स्वतःबद्दल एक्सप्लेन करणं बंद करा. हे ड्रॅमॅटिक नाही, तर हे लाईफ चेंजिंग आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्ट्रॉंग वुमन आर नॉट लाऊड, दे आर क्लिअर. आणि क्लिअरिटी म्हणजेच फ्रीडम. जर तुम्हाला असं वाटत असेल की स्त्रियांनी स्वतःला समजून घेणं गरजेचं आहे, तर हा चॅनल सबस्क्राईब करा. इथे ब्युटीपेक्षा स्ट्रेंथ असेल आणि कंपॅरिझनपेक्षा क्लॅरिटी असेल. प्रेशर नाही, तर अंतर्मनातील शांतता असेल. थँक्यू.